खव्याची पोळी फक्त हॉटेलमध्येच चांगली मिळते का? घरी बनवल्यावर होते का छान? तर हो, घरी बनवल्यावर सुद्धा खूप छान बनते. चला तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मी खवा घेतला होता. खवा मी बाहेरूनच आणला होता. कढईमध्ये सगळा खवा गाठी फोडून टाकून घेतला. नंतर तो खवा कढईला खाली चिकटणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. खव्याला आधी पाणी सुटेल आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तो परत कडक व्हायला सुरुवात होते. हो, पण हे सगळं बारीक गॅसवरच करायचं आहे. थोडा वेळ लागतो, पण नंतर छान असं पुरणासारखा सुटसुटीत होऊन जातो. खवा जरा घट्ट झाला की त्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे. तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकी तुम्ही ॲड करू शकता. थोडी विलायची पण टाका, एकदम छान टेस्ट येते आणि स्मेल पण खूप छान येतो. पिठी साखर ॲड केल्यावर छान मिक्स करून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटांमध्ये खवा असा पुरणासारखा बनतो. नंतर मी ते सारण थंड व्हायला ठेवलं होतं आणि नेक्स्ट डेला मी पोळ्या करायला घेतल्या. गव्हाचे पीठसुद्धा थोडं घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे कसं पोळ्या खाली चिकटणार नाहीत. छान असं जास्त जास्त सारण घालून पुरणपोळी करतो तसंच एकदम त्याच्यामध्ये भरून लाटून घ्यायचं. सगळीकडे समान लाटलं की छान फुगतात पोळ्या. नंतर मस्त तूप टाकून गरम गरम खायला घ्यायच्या. खूप छान बनतात, अजिबात फुटत नाहीत पोळ्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सेव्ह दिस व्हिडिओ फॉर लेटर अँड फॉलो फॉर मोर. ओके, बाय.